नमस्कार. विषय संरक्षण शास्त्र, प्रकरण 3. प्रकरणाचं नाव आहे भारत आणि आशिया. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण भारताचे दक्षिण आशियातील असणाऱ्या लहान लहान देशांबरोबर कशा पद्धतीचे संबंध आहेत आणि या संबंधाचा भारताच्या संरक्षणावरती कशा पद्धतीने परिणाम होत आहे किंवा होणार आहे किंवा होऊ शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. मग त्याच्यामध्ये भारताच्या शेजारी असणारे आपण नेपाळ, भूतान, बांगलादेश या देशांवरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. आज आपण भारताच्या उत्तरेला किंवा भारताच्या आग्नेयेला असणाऱ्या हिंदी महासागरातील पूर्णपणे चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या अशा श्रीलंका या देशाबरोबर असणाऱ्या भारताच्या संबंधावरती चर्चा करणार आहोत. आता भारताच्या बाजूला असणारा जो हिंदी महासागर आहे, या हिंदी महासागरामध्ये श्रीलंका हा स्वतंत्र देश आहे की जो चारी बाजूने पाण्याने वेढलेला आहे. लहानसा देश आहे, परंतु हा लहानसा देश असला तरी सुद्धा सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे भारताच्या दृष्टिकोनातून. आता सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा याचा अर्थ काय? सामरिक म्हणजे लष्करी दृष्ट्या किंवा संरक्षणाच्या दृष्टीने श्रीलंका भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा देश आहे. लहान देश आहे. भारताच्या आग्नेय बाजूला किंवा भारताच्या आग्नेय किनाऱ्यावर असणाऱ्या या देशाचे स्वतःच्या संरक्षणासाठीचे स्वतंत्र असं संरक्षण धोरण आहे. म्हणजे श्रीलंकेचं स्वतःचं स्वतंत्र संरक्षण धोरण आहे. ज्या पद्धतीने भारताच्या शेजारी काही देशांचं संरक्षण धोरण हे भारतावरती अवलंबून असतं किंवा भारत ते संरक्षण धोरण काही प्रमाणात निश्चित करतं, तसं या श्रीलंकेचं नाही. श्रीलंके या देशानं स्वतःचं संरक्षण धोरण स्वतः तयार केलेलं आहे. आता हिंदी महासागरामध्ये असणारा हा श्रीलंका जो देश आहे, तो देश भारतापासून वेगळा कशामुळे झाला? तर पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात याच्यामुळे भारत आणि श्रीलंका हे वेगवेगळे देश बनले. आता असा हा जो श्रीलंका देश आहे तो भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आपण मानतो, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानतो, कारण समुद्रामध्ये तो भारताच्या जवळ असणारा हा देश आहे. या हिंदी महासागरामधून भारतावरती जर आक्रमण या आग्नेय बाजूकडून किंवा उत्तरेकडून होत असेल तर अशा वेळेला श्रीलंका खूप महत्त्वपूर्ण ठरते भारताच्या संरक्षणासाठी. मग या श्रीलंकेचा जर इतिहास आपण पाहिला तर 1948 मध्ये श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले. 1948 पासून 1972 पर्यंत श्रीलंका या देशाला सिलोन या नावाने ओळखलं जात होतं. 1972 मध्ये श्रीलंकेने म्हणजे सिलोन, मुळात सिलोन, 1948 ला सिलोनला स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो. 72 मध्ये त्याचं नामकरण झालं, नामांतर झालं आणि श्रीलंका असं नाव ठेवण्यात आलं. म्हणजे 1972 मध्ये सिलोन हे नाव बदलण्यात आलं आणि श्रीलंका असं नाव ठेवण्यात आलं. मग त्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या त्या श्रीलंकेच्या शासनाने अशा पद्धतीने बदल केला, सरकारने त्या ठिकाणी बदल केला. मग या श्रीलंकेचा जर आपण विचार केला तर श्रीलंकेच्या अंतर्गत भागामध्ये काही प्रश्नात समस्या आहेत. ज्या पद्धतीने सर्व देशांमध्ये अंतर्गत भागात काही विशिष्ट समस्या असतात, प्रश्न असतात, अगदी त्याच पद्धतीने श्रीलंकेची सगळ्यात मोठी समस्या आहे वंशवाद. आता वंशवाद याचा अर्थ काय? तर श्रीलंका ही 2 वंशावरती आधारित आहे. श्रीलंकेमधील जनतेमध्ये 2 वंश महत्त्वपूर्ण मानले जातात. एक सिंहली वंश, दुसरा तामिळी वंश. म्हणजे सिंहली वंशाचे नागरिक श्रीलंकेमध्ये आहेत आणि दुसरा वंश आहे तामिळी वंश. जसं एखाद्या देशामध्ये वर्णभेद असतो, एखाद्या देशामध्ये आर्थिक भेदभाव असतो, एखाद्या देशामध्ये धार्मिक भेदभाव असतो, एखाद्या देशामध्ये जातीय भेदभाव असतो, एखाद्या देशामध्ये सांस्कृतिक भेदभाव असतो आणि त्याच्यावरती या वेगवेगळ्या भेदभावावरती त्या देशाची सामाजिक रचना ठरलेली असते. मग त्या भेदभावामध्ये कुणी स्वतःला श्रेष्ठ समजायचं तर कुणी दुसऱ्याला कनिष्ठ समजायचं. मग अगदी श्रीलंकेमध्ये वांशिक भेदभाव आहे. मग तो वांशिक भेदभाव कशा पद्धतीने? तर सिंहली वंशाचे नागरिक आणि तामिळी वंशाचे नागरिक
आता याच्यामध्ये तामिळी वंशाचे जे नागरिक आहेत, तमिळ वंशाचे नागरिक, या तमिळ वंशाच्या नागरिकांना असं वाटतं की आपल्यावरती सिंहली वंशाच्या नागरिकांनी लोकांनी सातत्याने अन्याय केलेला आहे, अत्याचार केलेला आहे, जुलूम केलेला आहे, आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवलेला आहे, आपल्याला सत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात वाटा यांनी दिलेला नाही, अशी भावना, अशी मानसिकता या तमिळी वंशाची आहे. आता तो अन्याय अत्याचार कितपत झाला आणि कशा पद्धतीने झाला याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला फक्त एवढं पाहायचं आहे की तिथं सिंहली वंशाचे नागरिक आहेत आणि तमिळी वंशाचे नागरिक आहेत. सिंहली वंशाच्या लोकांनी तमिळ वंशाच्या लोकांवरती अन्याय केला, अत्याचार केला, ही भावना तमिळ वंशाच्या लोकांची आहे. त्याच्यामुळे या तमिळ वंशाच्या लोकांनी किंवा नागरिकांनी श्रीलंकन शासनाच्या विरोधात, सरकारच्या विरोधात हिंसाचारी कारवाया केल्या. अशा पद्धतीचा हा जो वंशवाद आहे आणि या वंशवादावरून निर्माण झालेला जो संघर्ष आहे, त्या संघर्षाची व्यापकता ही 1977, 1981 आणि 1983 मध्ये श्रीलंकेत खूप मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे 1977 मध्ये श्रीलंकेत खूप संघर्ष झाले. या वंशवादावरून या तमिळी वंशाचे नागरिक आणि श्रीलंकन सरकार यांच्यामध्ये हा संघर्ष झाला. तो कधी झाला? जास्त मोठ्या प्रमाणात, सतत चालूच आहे, पण मोठ्या प्रमाणात संघर्ष कधी झाला तर 1977 मध्ये झाला. त्यानंतर 1981 मध्ये झाला, 1983 मध्ये झाला. तमिळी वंशाचं नागरिकांचं असं म्हणणं आहे की या श्रीलंकन शासनाने आम्हाला प्रादेशिक स्वायत्तता द्यावी, म्हणजे आम्हाला विशिष्ट प्रकारचा प्रदेश आमच्या वंशाच्या नागरिकांना द्यावा, तो आम्हाला देऊन टाकावा, त्याची स्वायत्तता आम्हाला द्यावी, त्या प्रदेशाचं नियंत्रण आम्ही करणार, आम्ही त्या ठिकाणी कायदे कानून निर्माण करणार, अशा पद्धतीची या तमिळी वंशाच्या लोकांची मागणी आहे. म्हणजे तमिळी वंशाच्या लोकांनी प्रादेशिक स्वायत्तता मागितली श्रीलंकन सरकारकडे. त्याच पद्धतीने श्रीलंकेच्या शासनामध्ये, सरकारमध्ये आम्हाला एक विशिष्ट वाटा असला पाहिजे, सत्तेमध्ये वाटा असला पाहिजे, अशा पद्धतीच्या दोन मुख्य मागण्या यांच्या आहेत. एक प्रादेशिक स्वायत्तता, दुसरी श्रीलंकन सरकारच्या सत्तेमधील वाटा. मग ही मागणी त्यांनी लावून धरली. त्याच्यासाठी त्या ठिकाणी बहुसंख्य तमिळी वंशाचे नागरिक आणि सिंहली वंशाचे नागरिक यांच्यामध्ये संघर्षही झाला. बहुसंख्य वेळेला, अनेक वेळेला संघर्ष झाला. ही मागणी मान्य करण्यासाठी या तमिळी वंशाच्या लोकांनी संघटनाही तयार केल्या. मग त्याच्यामध्ये तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंट ही संघटना तयार झाली. तमिळी वंशाच्या लोकांनी ही संघटना तयार केली स्वतःची मागणी या श्रीलंकन सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी. किंवा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, त्याला LTTE हे नाव आपण सातत्याने ऐकतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या या दोन संघटना या श्रीलंकेमध्ये तमिळ वंशाच्या लोकांनी तयार केल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून श्रीलंकन सरकार पुढे त्यांनी स्वतःची मागणी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी अनेक वेळेला त्यांना संघर्ष करावा लागला, हिंसाचारी कारवाया झाल्या. सिंहली वंशाच्या नागरिकांनीही त्याचा विरोध केला, श्रीलंकन शासनानेही विरोध केला. याच्यामधून ही त्या ठिकाणी संघर्षाची कृती, हिंसक कृती वाढतच गेली. कालांतराने त्या ठिकाणी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, त्याला आपण LTTE म्हणतो, ही संघटना, तमिळ वंशाच्या लोकांची ही संघटना जास्त आक्रमक आणि हिंसक बनली आणि कालांतराने या संघटनेने अतिरेकी किंवा दहशतवादी स्वरूप प्राप्त केले. या संघटनेने खूप मोठ्या प्रमाणात, LTTE या संघटनेने खूप मोठ्या प्रमाणात श्रीलंकन शासनाच्या विरोधात हिंसाचारी कारवाया करण्यास सुरुवात केली, घातपाती कारवाया करण्यास सुरुवात केली, मोठ्या प्रमाणात हत्या घडवून आणण्यास सुरुवात केली. म्हणजे अशा पद्धतीने श्रीलंकन सरकार आणि LTTE ही संघटना, तमिळ वंशाच्या लोकांची ही संघटना, ही यांच्यामध्ये संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला. याच्यामधून आक्रमक झालेल्या आणि हिंसात्मक झालेल्या या LTTE या संघटनेने श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागावरती स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. हिंसाचाराच्या माध्यमातून, शस्त्रास्त्राच्या माध्यमातून, घातपाती कारवायाच्या माध्यमातून. म्हणजे श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागावरती तमिळ वंशाच्या LTTE लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेने पूर्ण वर्चस्व निर्माण केलं. त्या यांनी याच भागामध्ये असणाऱ्या
जाफना द्वीपकल्पावरती 1986 मध्ये पूर्ण वर्चस्व निर्माण केलं. म्हणजे जाफना नावाचा जो द्वीपकल्प होता तो पूर्णपणे या एलटीटी संघटनेने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला आणि जो प्रदेश या तमिळी वंशाच्या या अतिरेकी संघटनेने किंवा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेने ताब्यात घेतलेला होता त्या इलम या पद्धतीने नाव दिलं. म्हणजे त्यांना या तमिळ वंशाच्या लोकांना स्वतंत्र देश तयार करायचा होता, स्वतःची प्रादेशिक स्वायत्तता निर्माण करून, आणि त्या देशाला त्यांना नाव द्यायचं होतं इलम. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी संघर्ष वाढत गेला. एलटीटीने या श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागावरती वर्चस्व निर्माण केलं. जाफना हे द्वीपकल्प पूर्णपणे स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामधून इलम अशा पद्धतीने राज्याचा दर्जा किंवा इलम असे नाव देऊन त्याला राज्याचा दर्जा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही कृती कधी झालेली आहे? 1986 मध्ये. म्हणजे हा संघर्ष 1977 पासून सुरू आहे, त्याच्या अगोदर पासून सुरू होता, परंतु त्याची व्यापकता 1986 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली. एलटीटी संघटना ही खूप मोठ्या प्रमाणात शक्तिशाली झाली. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारूगोळा आला लक्षात घ्या. ते प्रशिक्षित बनले आणि खूप मोठ्या प्रमाणात या एलटीटी संघटनेने हिंसाचारी कारवाई केल्या. मग अशा पद्धतीने एलटीटी संघटनेला नियंत्रित करण्यासाठी 1986-87 मध्ये श्रीलंकन सरकार आणि एलटीटी संघटना यांच्यामध्ये श्रीलंकेत यादवी संघर्ष सुरू झाला. यादवी युद्धाला सुरुवात झाली. हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेला. या संघर्षाच्या कालावधीमध्ये तिथे लष्करी कार्यवाही केली श्रीलंकन सरकारने या एलटीटीच्या विरोधात. पण या कालावधीमध्ये भारताने सुद्धा या तमिळी लोकांना काही प्रमाणात मदतही केली. म्हणजे तमिळी वंशाच्या या लोकांना भारताने आश्रय दिला, आर्थिक मदत दिली, शस्त्रास्त्रांचा पण काही प्रमाणात पुरवठा केला. म्हणजे त्यावेळेला 1986 मध्ये 86-87 मध्ये भारताने अशा पद्धतीची भूमिका स्वीकारली. कारण या तमिळी वंशाच्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत होता, त्यामुळे या लोकांनी भारताकडे मदत मागितली. भारताने त्या पद्धतीने त्यांना मदत दिली आणि त्या माध्यमातून या तमिळ वंशाच्या लोकांनी किंवा या एलटीटी या संघटनेने श्रीलंकन सरकारच्या लष्कराविरुद्ध यादवी युद्ध सुरू केले. खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाले. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक मारले गेले, निष्पाप लोकही मारली गेली, जाळपोळ झाला, हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाला, कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली. या हिंसाचारामध्ये या यादवी संघर्षामध्ये 1986-87 मध्ये सुरू झालेल्या यादवी संघर्षामध्ये कालांतराने या श्रीलंकन सरकारने भारत शासनाला स्पष्ट सांगितलं की भारताने आमच्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण झालेल्या या प्रश्नाच्या संदर्भात हस्तक्षेप करू नये. अशा पद्धतीची त्या ठिकाणी सूचना किंवा त्या ठिकाणी मागणी किंवा भूमिका श्रीलंकन सरकारने भारत शासनासमोर ठेवली. त्यावेळेला भारत शासनाने ही ती मान्य केली. कारण भारताने कधीही अशी भावना ठेवलेली नाही किंवा भारताने कधीही अशी भूमिका घेतलेली नाही की ज्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाषिक भिन्नता असेल, जातीय भिन्नता असेल, धार्मिक भिन्नता असेल, वांशिक भिन्नता असेल, अशा देशामध्ये केवळ या भिन्नतेच्या आधारावरती एखाद्या स्वतंत्र देशाची निर्मिती व्हावी अशा पद्धतीची भारताची सुद्धा भूमिका नाही. म्हणजे केवळ भाषिक भिन्नता आहे म्हणून एखाद्या गटाने त्या देशामधून फुटून निघून स्वतंत्र भाषिक देश तयार करावा अशी भारताची कदापिही भूमिका नाही. त्यामुळे भारताने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत देण्यास त्या ठिकाणी नकार दिला कालांतराने. म्हणजे तमिळी वंशाच्या लोकांना भारताने मदत दिली नाही, म्हणजे त्या हिंसाचाराला मदत केली नाही. पण अभावग्रस्त किंवा जे पीडित तमिळ वंशाचे नागरिक होते त्यांना मात्र अन्नधान्य दिलं किंवा जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा भारताने करत राहिले. भारताने ती मदत दिलेली आहे. शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला, आर्थिक मदत बंद केली, परंतु अन्नधान्याचा पुरवठा, जीवनोपयोगी वस्तूंचा पुरवठा मात्र भारत शासनाने सातत्याने या तमिळी वंशाच्या लोकांना दिला. त्याच्यानंतर श्रीलंकन सरकारची अशी इच्छा होती की आमच्या देशाच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण झालेला हा जो संघर्ष आहे किंवा ही जी काही यादवी युद्धाची जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी भारत शासनाने आम्हाला मदत करावी. मग त्याच्यासाठी 29 जुलै 1987 रोजी
भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान करार झाला आणि या कराराच्या माध्यमामधून त्या ठिकाणी भारताने श्रीलंकेमध्ये निर्माण झालेले ही यादवी युद्ध थांबवण्यासाठी किंबहुना श्रीलंकेमध्ये पुन्हा एकदा शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने शांती सेना श्रीलंकेमध्ये पाठवली। म्हणजे आता भारतीय लष्कर शस्त्रास्त्र आणि दारूगोळा घेऊन कुठं पोहोचे? श्रीलंकेमध्ये पोहोचे। त्या सेनेला नाव काय असेल? शांती सेना। आता शांती सेना ही जी सेना आहे त्या सेनेची निर्मिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या संकल्पनेमधून झालेली आहे। शांती फौज आपण त्याला म्हणतो, शांती सेना असं आपण त्याला म्हणतो किंवा पीस कीपिंग फोर्स असं आपण त्याला म्हणतो। मग भारताने स्वतःचं लष्कर शांती फौज शांती सेना श्रीलंकेमध्ये पाठवली। कशासाठी पाठवली? तर एलटीटी या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी। म्हणजे भारतीय शांती सेना ही केवळ एलटीटीच्या लोकांना शोधून त्यांनाच मारेल असं नाही, त्यांच्याबरोबर संघर्ष करायचा आहे, परंतु बचावात्मक संघर्ष करायचा आहे। तिथे काय घनघोर युद्ध लढायचं नाही। त्या ठिकाणी असणाऱ्या या एलटीटीच्या या दहशतवाद्यांना अतिरेक्यांना नियंत्रित करायचं आहे, त्या बंडखोरांना शोधून काढायचं, त्यांना शासन द्यायचं, शांतता प्रस्थापित करायची किंवा आवश्यकता पडेल तर एलटीटी विरुद्ध युद्धही करायचं। परंतु भूमिका काय असेल? मुख्य भूमिका काय असेल? शांती सेना हे नाव असल्यामुळे त्यांनी तिथं शांतता निर्माण करायची, हिंसाचार मोठ्या प्रमाणात करायचा नाही। म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारताने शांती सेना त्या भागामध्ये पाठवली आणि तिथं असणाऱ्या या एलटीटी संघटनेच्या विरोधात त्या ठिकाणी कार्यवाही केली आणि तिथे शांतता निर्माण केली। आता श्रीलंकेमध्ये एलटीटी संघटना काही प्रमाणात आहे, परंतु सुरुवातीच्या काळात जेवढ्या मोठ्या प्रमाणात ती हिंसाचारी होती तेवढ्या मोठ्या प्रमाणात सध्याच्या काळामध्ये ती नाही। अशा पद्धतीने भारताने श्रीलंकेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास श्रीलंकेला मदत केलेली आपणास दिसून येते। मग श्रीलंका आणि भारताच्या दरम्यान सुरक्षेच्या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। श्रीलंका आणि भारताच्या दरम्यान श्रीलंकेकडून भारतावरती कधीही आक्रमण झालेलं नाही, श्रीलंकेकडून भारताच्या सीमांचं उल्लंघन देखील झालेलं नाही। भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचे संबंध हे खूप चांगल्या प्रकारचे आहेत, कारण एक तर श्रीलंका पूर्णपणे समुद्राने व्यापलेली आहे। श्रीलंका आणि भारताची सीमा ही जलसीमा आहे, सागरी सीमा आहे, त्यामुळे डायरेक्ट संबंध भूसीमेशी आपला श्रीलंकेशी येत नाही। मग असं असलं तरी सुद्धा सुरक्षेच्या बाबतीत संरक्षणाच्या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत श्रीलंका आणि त्या ठिकाणी भारताच्या दरम्यान। पहिला मुद्दा आहे सागरी सीमा। आता सागरी सीमेचा जर आपण विचार केला तर भारत आणि श्रीलंकेदरम्यान सागरी सीमेवरून सुद्धा काही मोठ्या प्रमाणात संघर्ष नाही। भारत आणि श्रीलंकेने आपल्या सागरी सीमा अगोदरच निश्चित केलेल्या आहेत। सागरी सीमा दोन्ही देशांनी निश्चित केलेल्या आहेत। दोन्ही देशांदरम्यान 1974 मध्ये जो काही करार झाला त्या करारामध्ये मासेमारीच्या संबंधात सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। समुद्रामध्ये होणारी जी मासेमारी आहे त्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला, त्याच्यासाठी 1974 मध्ये करारही झाला आणि मारांच्या सुरक्षेच्या संबंधात सुद्धा त्या ठिकाणी करार झाला, त्याच्यावरती विचारविनिमय झाला। आता याच्यामध्ये मासेमारी संबंधीची जो काही करार झाला त्याच्यामधून मासेमारी कोणत्या देशाने कोणत्या प्रदेशामध्ये करायची म्हणजे सागरामध्ये करायची, तर बंगालचा उपसागर आणि मन्नारच्या आखातातील सागरी हद्द निश्चित करण्यात आली। म्हणजे मासेमारीच्या संदर्भात मन्नारचे आखात आणि बंगालचा उपसागर या भागामध्ये असणारा जो प्रदेश आहे, सागरी सीमा आहे किंवा सागरी भाग आहे, त्या ठिकाणी कोणत्या देशाने कुठपर्यंत मासेमारी करायची याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला किंवा ती सागरी हद्द निश्चित करण्यात आली। त्यानंतर 1976 मध्येही या पद्धतीने हा करार करून तो करार पुढे त्या ठिकाणी वाढवण्यात आला। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर या करारामुळे पाल्कची जी सामुद्रधुनी आहे त्या पाल्कच्या सामुद्रधुनीमध्ये असणारा जो भाग आहे समुद्र आहे त्यामध्ये मात्र भारताला मासेमारी करता येणार नाही। म्हणजे भारताच्या मासेमारीच्या या हक्कावरती पाल्कच्या सामुद्रधुनीवरती वर्चस्व कमी झाले। त्याचा परिणाम असा झाला की भारताला कच्छेतीहून या भागामध्ये मासेमारी करणं अशक्य झालं। म्हणजे आपण सागरी सीमा निश्चित केल्या, बंगालच्या उपसागरात
किंवा पाल्कमध्ये आपली सागरी सीमा किती कुठपर्यंत असेल, मन्नारच्या आखातामध्ये कुठपर्यंत असेल, परंतु याच्यामुळे भारताचा काही भाग जो आहे की जो आपल्या मालकीचा आहे समुद्रामधला, तिथपर्यंत आपल्याला जाणं अशक्य झालं. त्यामुळे भारताला त्या ठिकाणी पाल्ची सामुद्रधुनी किंवा कच्छतीव या भागामध्ये मासेमारी करणं अशक्य होऊ लागलं. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी मासेमारीच्या संबंधित काही प्रश्न निर्माण झाले. परंतु सागरी सीमेवरून भारत आणि श्रीलंकेदरम्यान खूप मोठा संघर्ष आहे असं काहीही नाही. पण आता दुसरा मुद्दा येतो चीन. चीनने या श्रीलंकेला जवळ धरून भारताला चारी बाजूने समुद्रामध्ये वेढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तो कशा पद्धतीने? तर भारत आणि चीन हे दोन्ही देश भूसीमेशी संलग्न आहेत. त्याच पद्धतीने भारत आणि चीन हे दोन्ही देश हिंदी महासागरामध्ये किंवा सागरामध्ये सागरी सत्ताही आहे. म्हणजे चीनलाही खूप मोठ्या प्रमाणात सागरी सीमा उपलब्ध आहे, भारतालाही सागरी सीमा उपलब्ध आहे. आता चीनची विस्तारवादी भूमिका आहे. त्याच्यामधून चीन या समुद्रामध्ये, या हिंदी महासागरामध्ये, बंगालच्या उपसागरामध्ये या समुद्र किनाऱ्यालगत असणारे श्रीलंका असेल, म्यानमार असेल किंवा बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, अशा देशांना हाताशी धरून आणि या देशांमध्ये वेगवेगळी बंदरं विकसित करून स्वतः चीन त्या ठिकाणी हस्तक्षेप करतोय आणि त्या देशांना मदत करतोय. बंदरं विकसित करून भारताला हिंदी महासागरामध्ये चारी बाजूने वेढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे भारताला त्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या किंवा व्यापारी दृष्टिकोनातून कमकुवत करण्याचा प्रयत्न या सागरी सीमांच्या माध्यमातून चीनने सुरू केला. तो कशा पद्धतीने? या समुद्रामध्ये वर्चस्व निर्माण करायचा आणि सागरी व्यापारी मार्गावरती नियंत्रण ठेवायचं. त्यामुळे भारताचा व्यापार कमी होईल. भारताची जहाजं ही समुद्रामधून त्या ठिकाणी आयात निर्यात करू शकणार नाहीत किंवा त्या ठिकाणी भारताची आर्थिक बाजू कमकुवत होईल. अशा पद्धतीचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे. चीनने त्या ठिकाणी गेल्या काही वर्षात म्यानमारमधील अक्योबा, कोको द्वीपसमूह, जेदुबा आणि बॅसेल तसेच बांगलादेशातील चितगाव या बंदरांचा विकास करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानमधीलही बंदरांचा विकास करण्यास सुरुवात केली. कारण हे लहान लहान देश आहेत आणि या लहान लहान देशांना स्वतःच्या देशामध्ये आधुनिक आणि मोठी बंदरं विकसित करता येत नाही. जहाज थांबण्यासाठीची बंदरं विकसित करता येत नाही. त्याच्यासाठी चीनची हे मदत घेतात किंवा चीन स्वतः ती मदत देऊ करतं. त्यामुळे चीनचं त्या बंदरामध्ये त्या ठिकाणी हिस्सा होतो किंवा हिस्सा ठेवला जातो किंवा वाढतो आणि त्याच्यामधून भारताला परिणाम करण्याची तयारी ही चीनने सुरू केलेली आहे. आता चीनने श्रीलंकेमधील त्या ठिकाणी हंबनटोटा या बंदराच्या विकासाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे श्रीलंकेमधील हंबनटोटा हे बंदर विकसित करत आहे किंवा पाकिस्तानमधील ग्वादर बंदराचा तो विकास करत आहे किंवा चितगाव बंदराचा विकास केला जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी चैन आपण असं म्हणतो स्ट्रिंग ऑफ पर्ल किंवा चैन तयार केली जात आहे. म्हणजे भारताच्या भोवती चैन तयार केली जात आहे हिंदी महासागरामध्ये. मग बांगलादेशामध्ये बंदर विकसित करायचं, श्रीलंकेमध्ये बंदर विकसित केलं, पाकिस्तानमध्ये बंदर विकसित केलं. म्हणजे या पद्धतीने भारताच्या भोवती त्या ठिकाणी साखळी तयार केली जात आहे बंदरांची, भारताला कोंडीत पकडण्यासाठी. या बंदरांच्या विकास धोरणाला चीनने जे काही विकास धोरणे राबवले त्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स किंवा मोत्यांची माळ असं म्हटलं गेलं की जेणेकरून या बंदरांच्या माध्यमातून भारताला हिंदी महासागरामध्ये कोंडीत पकडता येऊ शकेल. अशा पद्धतीने चीनची भूमिका किंवा तयारी सुरू आहे. थोडक्यात काय आहे, श्रीलंकेकडून भारताला खूप मोठ्या प्रमाणात उपद्रव नाही किंवा श्रीलंकेकडून भारताला मोठ्या प्रमाणात धोका नाही, परंतु चीन श्रीलंकेच्या माध्यमातून भारतासाठी समुद्रामध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू शकतो किंवा भारताला हिंदी महासागरामध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण श्रीलंका आणि चीन यांच्या दरम्यान या बंदरांच्या विकासासाठी करार होत असताना आपणास दिसून येतात. थोडक्यात काय, श्रीलंकेबरोबर चीनचे असणारे संबंध किंवा पाकिस्तान बरोबर चीनचे असणारे संबंध, बांगलादेशाबरोबर चीनचे असणारे संबंध
किंवा नेपाळ बरोबर चीनचे असणारे संबंध हे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंतेचे विषय असताना आपणास दिसून येतात। या पद्धतीने श्रीलंकेबरोबर भारताचे त्या ठिकाणी संबंध आहेत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भारत आणि अफगाणिस्तान या देशांबरोबर असणारे भारताचे संबंध याबद्दल चर्चा करूया।